नमस्कार, मी नीतू सिंग, SBTV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। घटस्फोट न मिळाल्याने पतीने नेरुल येथे जाऊन पत्नीची गळा दाबून केली हत्या। दिनांक 10/2/2016 रोजी सायंकाळी NRI सागरी पोलीस ठाण्याचे बारसकर व बंडगर असे DPS स्कूल परिसरात गस्त करीत असताना संध्याकाळी 7च्या सुमारास त्यांना अनोळखी महिलेचे प्रेत दिसून आले। अधिक तपासानंतर असे लक्षात आले की मयत महिला ही सविता राकेश नवकुडकर असून काही तासापूर्वी राकेश नवकुडकर या इसमाने त्याची पत्नी मिसिंग झाल्याची नोंद खारघर पोलीस ठाण्यात केली आहे। अकस्मात मृत्यूच्या तपासात त्याने दिलेली माहिती व तांत्रिक तपासातील प्राप्त माहिती यात तफावत दिसल्यामुळे मयत महिलेचे पती यावरील संशय बळावला। अधिक तपासात राकेश नवकुडकर याने वायरने गळा आवळून आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली। परवा 10 तारखेला 10 फेब्रुवारीच्या दिवशी संध्याकाळी NRI स्टेशन अंतर्गत DPS स्कूल NRI कॉलेजच्या बाजूला त्याच्या मागे एक सुनसान परिसरामध्ये एका महिलेचं प्रेत पोलिसांना आढळून आलं। त्या ठिकाणी जाऊन ज्यावेळी बारकाईने चौकशी केली, तिच्याकडे जी पर्स मिळाली, तिच्या सामानाची चौकशी केली, त्यावेळी त्याच्यामध्ये एक राकेश नवकुडकर या व्यक्तीचा आधार कार्ड मिळून आलं। तेथे पोहोचलेल्या पोलिसांना त्याच्यावर त्या नावावरनं असं वाटलं, असं आढळून आलं की या इसमाने थोड्या वेळापूर्वीच NRI पोलीस स्टेशनला त्याची पत्नी सविता राकेश नवकुडकर ही खारघर येथून मिसिंग झालेली आहे आणि त्याने खारघर पोलीस स्टेशनला मिसिंग दिलेली आहे। ही माहिती त्याने NRI पोलीस स्टेशनला दिली। त्यावरून पोलिसांना ती सविता नवकुडकरच आहे असे वाटले। पोलिसांनी त्याच्या फोनवर संपर्क करून त्याला इथं बोलावून घेतलं, त्याला ते प्रेत दाखवलं। त्यावेळी त्याने ते आपली पत्नी सविता राकेश नवकुडकर हिचंच प्रेत असल्याचं त्यांनी सांगितलं। पोलिसांनी इन्क्वेस्ट केला आणि प्रेत पोस्टमॉर्टमसाठी वाशी येथील दवाखान्यामध्ये पाठवले। पोस्टमॉर्टम झाल्यानंतर असं आढळून आलं की त्या महिलेचा खून करण्यात आलेला आहे, गळा आवळून खून करण्यात आलेला आहे। त्यावरून पोलिसांनी NRI पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू झाला। तपासामध्ये या महिलेचा जो पती आहे यानेच NRI पोलीस स्टेशनला, फक्त NRI पोलीस स्टेशनलाच येऊन माहिती दिली की खारघर पोलीस स्टेशनला मी स्वतः या माझ्या पत्नीच्या मिसिंगसाठी दिलेली आहे आणि तेथेच डेड बॉडी या महिलेची मिळून आली। त्यावरून पोलिसांना संशय त्याच्यावर बळावला। थोडंसं तांत्रिक तपास केला असता आरोपी खोटं बोलत असल्याचं सुद्धा निष्पन्न झालं। त्यामुळे संशयावरून तिचा पती राकेश नवकुडकरला अटक करण्यात आली। त्याला अटक करून ज्यावेळी कसोशीने तपास केला त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे कबुली दिली की कौटुंबिक कारणामुळं तसेच त्याचे एका महिलेबरोबर जुळलेल्या प्रेम संबंधामुळे त्याला त्या मुलीशी लग्न करायचं होतं आणि ही जी त्याची पत्नी आहे सविता ही घटस्फोट देण्यासाठी मदत होती। म्हणून त्याने व्यवस्थितपणे ठरवून प्लॅन करून तळोजा येथून एक विकत घेतली एका दुकानातनं। वायर घेऊन तो आपल्या पत्नी खारघर येथून त्याने पिकअप केलं मोटरसायकल आणि शाळेच्या मागे एका निर्मनुष्य ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे म्हणून घेऊन गेला आणि तिचा गळा आवळून त्याने खून केलेला आहे। पोलीस तपासामध्ये ती वायर पण जप्त केलेली आहे आणि इतर बारीकीने सुद्धा तपास आहे। तुम्ही पाहत होता SBTV न्यूज नीतू सिंग सोबत। एक विशेष सूचना, तुमच्या आसपास घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी तुम्ही आमच्या TV स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। आमची वेबसाईट आहे www.sbtvnews.in।